आनंद व्यक्त झालाय. बर बर. आल्या तर किती आनंद व्यक्त करते. सगळी महाराष्ट्राला उत्सुकता आहे, तो कधी येतोय. तो कधी मित्रांनो, आपल्या समवेत आहे सूरज चव्हाण यांची बहीण सीताताई आहे. सीताताई नमस्ते. काय सांगाल, काल महाराष्ट्रानं जबरदस्त असा आनंद उत्सव साजरा केला. सूरज बिग बॉस मराठी सीझन 5 मधला विनर ठरलेला आहे. कसं वाटतंय तुम्हाला? नमस्कार महाराष्ट्र, हा विजय तुमचाच आहे आणि हा विजय तुम्हीच घडवून आणलेला आहे. आणि सूरज फक्त तुमच्यामुळे जिंकून आलेला आहे, त्यासाठी धन्यवाद. तुम्ही त्याला जिंकून आणलं आणि हा विजय आई मरी मातेने त्याच्या चरणी आशीर्वाद त्याच्यावर ठेवला. तिच्या चरणी हा आशीर्वाद आहे. धन्यवाद. हा सगळा विजय कुणाला समर्पित कराल? आई मरी मातेला आणि या पूर्ण महाराष्ट्राला. त्यांनी वोटिंग नसतं केलं आणि त्याला डोक्यावर नसतं घेतलं तर विनर झालाच नसतं. सूरजला तुम्ही कधी भेटला, कधी गेला होता तुम्ही मुंबईला, ते प्रथम सांगा प्रेक्षकांना. आणि परवा दिवशी गेलतो. आणि सूरजला परवा दिवशी गेल्यानंतर पहिल्यांदा भेटला का कधी भेटला? नाही, परवा दिवशी गेलतो. घरात आतमध्ये गेलते मी ते हे करायला, नाही नॉमिनेशनचं टास्क होतं, ते कागद धडत होतं माझ्या. पण तो अजिबात घाबरला नाही. म्हणला तू टेन्शन घेऊ नको, पूर्ण महाराष्ट्र मला वोट करणार आहे, मी घाबरणार सुद्धा नाही. त्यावेळेस पहिल्यांदा बोलला? त्यावेळेस पहिल्यांदा त्याच्यासोबत. तो एक तास झाला. अजून दुसरा कुठला तास झाला? नाही. बरं, त्याच्यानंतर तुम्ही किती वेळ शूटिंगला आतमध्ये थांबला होता बिग बॉस मध्ये? आम्ही सकाळी गेलतो, मला वाटतंय 2-2:30 वाजता गेलतो दुपारी. आणि रातच्या पाठ 3 वाजेस्तवर होता शूटिंग चाललं होतं. जेवण वगैरे सगळी सोय केली होती? हो, सगळी सोय. काय सांगाल, टीम कशी आहे आतमधली बिग बॉसची? बिग बॉसची टीमचे फार कष्ट आहे त्याच्यात. ते आनंद सर, केदार सर, परत ना अभिजित सर, पूर्ण टीमचेच म्हणजे खूप कष्ट आहेत त्याच्यात. ते सकाळपासून ते रातच्या 2-3 वाजेपर्यंत रोज त्यांचं ते काम असतं. आम्हाला आश्चर्य वाटलं त्यांना एवढं सगळं बघून. आतमध्ये वेळ समजत नव्हती ना? वेळ समजतच नव्हती किती काय झालं. आत्या होता, तुम्ही होता आतमध्ये, त्याचबरोबर ओंकारही होता आतमध्ये शोच्या. पाहिलं सगळ्या प्रेक्षकांनी. भावनिक क्षण कुठला होता? विनर झाले. हो का? कशा पद्धतीने तुम्ही आतमध्ये आनंद उत्सव साजरा केला? खूप आनंद उत्सव साजरा केला. म्हणजे आनंद अश्रू आले आम्हाला. पूर्ण आमच्या पण काळजात धगधग होत होतं की कोण विनर होणार. पण त्याला कॉन्फिडंट होता मीच विनर होणार. तर शेवटपर्यंत म्हणतच होता मीच विनर होणार. ज्यावेळेस बिग बॉसच्या घरामधली लाईट घालवण्यात आली, सूरज भावनिक झाला होता, तो क्षण तुम्ही पाहिला का? हो, पाहिलं ना. त्यावेळेस आमच्या डोळ्यात, सर्वांच्या डोळ्यात पाणी होतं त्यावेळेस बघणाऱ्यांच्या. कारण त्यांनी बिग बॉसला त्याचे आई वडील मानलेले आहे. त्यांना सोडून, ते घर सोडून येताना खूप वाईट वाटत होतं. त्याचबरोबर त्याचा एक डायलॉग आता फेमस झालेला आहे, ज्यावेळेस घर बांधीन, ज्यावेळेस माझा बंगला होईल, त्याच्यावरती बिग बॉस हे नाव टाकणार आहे. कसं वाटतंय तुम्हाला त्याच्याविषयी? खूप छान वाटतंय. त्यांनी त्यांची जाण ठेवली की तो त्याच्या घराला त्यांचं नाव देणार आहे बिग बॉसचं. कारण तो त्या शो मुळे मोठा झालेला आहे. हा सगळा आनंद उत्सव साजरा करत असताना, विजय साजरा करत असताना सगळ्यात जास्त उणीव कुणाची भासली, सगळ्यात जास्त आठवण कुणाची झाली? आई वडिलांची खूप आठवण झाली. आज त्याचे आई वडील बघायला असते, म्हणजे एवढा मोठा जल्लोष, एवढा मोठा महाराष्ट्र आनंद साजरा करतोय. तर वडिलांनी कसा केला असता ताई आनंद साजरा? खूप मोठा साजरा केला, मस्त फटाकडा विटाकडा लावला असतं. त्याचबरोबर गावाने, सबंध गावाने काल रात्री जबरदस्त असा डीजे लावून गुलालाची उधळण करत मरी मातेच्या मंदिराच्या प्रांगणामध्ये जबरदस्त असा जल्लोष केला. त्याच्याविषयी काय सांगाल? गाव पण खूप प्रेम करते. म्हणजे कळलं की त्यांनी डीजे लावला, गुलाले, म्हणजे आम्हाला पण खूप छान वाटलं. खूप छान वाटलं. गावातले सगळेच जण तसं आम्हाला मदत करणार. राहुल सर, संग्राम सर, ते सर्वांनी आम्हाला मदत खूप केली जाण्यासाठी. काय आमची परिस्थिती नव्हती, म्हणजे तुम्हाला तर माहिती आहे. त्यांनी खूप मदत केली. कशा पद्धतीची मदत केली त्यांनी? इतरांनी कशा पद्धतीची मदत केली? जाण्यासाठी त्यांनी आम्हाला गाडी दिली. बर. त्यांचे विशेष आभार. त्यांचे विशेष आभार. ते राहुल आबांनी आम्हाला कॉन्ट्रॅक्ट मध्ये रुपया घेतला नाही, त्यांचे विशेष आभार. त्यांनी स्वतः खर्चाने तिथं फिनालेला आले. एका कोणी असतं तर म्हणले असते काय आमचंय, पण ते खरंच मनापासून त्याला आपलं मानतात. एक तुम्ही रात्री किती वाजता निघाला मुंबईमधून? आम्ही 10:30. आणि किती वाजता पोहोचला? 3 वाजता. आता वाजले 7:30. ताई, तुम्ही एक हाक मारली की लगेच उठला, का उठला?
तुमच्यासाठी आता काय करणार, महाराष्ट्र एवढं प्रेम देते म्हणले आम्हाला गरज आहे तुमची सुद्धा. सगळ्यात पहिली मुलाखत आहे तुमची, सगळ्यात पहिली प्रतिक्रिया बिग बॉसच्या घरातून. सूरज चव्हाण विन झाल्यानंतर तुम्ही घरातून मोडवे गावामध्ये आल्यानंतर ही तुमची सगळ्यात पहिली प्रतिक्रिया आहे. सगळा महाराष्ट्र बघतो ही प्रतिक्रिया. काय सांगाल महाराष्ट्रातल्या तमाम सूरजच्या फॅन्सला? नमस्कार महाराष्ट्र, तुम्ही खूप जल्लोष साजरा करा. तुमचा सूरज आहे, हा. तुमच्यामुळे जिंकलेला आहे. हा. धन्यवाद, तुम्ही त्याला एवढं प्रेम दिलं, तुम्ही एवढं त्याला डोक्यावर घेतलं. धन्यवाद, खूप खूप त्याचबरोबर आता आभारी आहे सूरज तुमचे. कधी येणार आहे? सूरज आता त्यांची प्रेस कॉन्फरन्स आहे आज. त्यानंतर ते आज हा. किंवा उद्याच्या आज संध्याकाळी किंवा उद्या बर. येऊ शकतो. कशा पद्धतीने गावात स्वागत केलं जाईल ताई त्याचं? खूप मोठ्या जल्लोषात स्वागत करणार आहे आम्ही. किती जणांचे फोन आले, कशा पद्धतीने प्रतिक्रिया आहेत का पै पाहुणे यांच्या? प्रत्येकाची सगळ्यांनाच म्हणजे आनंद झालाय, पाहुण्यांना सुद्धा हा. प्रत्येकाला की सूरज विनर झालाय. सगळ्यांनी फोन केले, सगळ्यांचे फोन येत अजून पण. तिथं आतमध्ये घरात कोणाकोणाला भेटला बिग बॉसच्या घरामध्ये? सर्वांना भेटलं. कोणाकोणाला कुठलं सगळ्यात जास्त आवडीचा माणूस भेटला का तुमचा? हो, रितेश सर, बर, कसं वाटलं? जेनेलिया मॅडम, बर, म्हणजे ते पण भेटले का? हो, परत ते तृणाल मोटरचे हेड, ते कुणाल मोठं, हा, तनवाल मोटर्सची. तुनवाल मोटरचे हा, हेड, हा. परत त्या पुन्हा गाडगे सर, त्या मॅडम भेटल्या सगळे, म्हणजे निक्की, परत जान्हवी, अंकिता, वैभव दादा, संग्राम दादा, बक्षीस परत धनंजय दादा, बर. अरबाज, पेडे दादा, सगळे भेटले म्हणजे परत त्याच्याबरोबर वैभव दादा पण भेटला. हो, वैभव दादा पण. कसं वाटलं, सगळ्यांची प्रतिक्रिया काय होत्या? वैभव दादा म्हणला आली आपल्याला ट्रॉफी बारामतीला, टेन्शन नाही घ्यायचं. हे सगळं भेटणं, तुमचा समारंभ पार पडला ट्रॉफीचा, त्यानंतर काय त्याच्या अगोदर झालं होतं भेटणं, सगळ्यांचं भेटणं? नाही, समारंभ झाल्यानंतर हा, कसं वाटत होतं भेटत असताना? खूप छान, म्हणजे इतका आनंद झालता, हा. लय आनंद झाला. पेडे दादा काय म्हणले? पेडे दादा म्हणले खूप छान सूरज. होय ना. हा. निक्की काय म्हणले? निक्की पण म्हणल्या की सूरज जिंकावं एवढीच आमची इच्छा आहे. परत त्यांच्या आई पण म्हणल्या सूरज जिंकावं. जान्हवीताई म्हणल्या बाहेर आल्या सूरज जिंकावं. परत वर्षाताईंना भेटला का? वर्षाताईंना पण भेटलो. काय म्हणाले? वर्षाताई म्हणल्या सूरजच जिंकणार आहे, टेन्शन नका घेऊ. परत हे पण काय म्हणतात त्याला, ती जान्हवीताई बी म्हणल्या मी भाव मानलाय त्यांनी जिंकावं असं वाटतं, म्हणजे सर्वांनाच वाटत होतं. पुरुषोत्तम दादा, ते घनश्याम, ते सगळ्यांनाच वाटत. घनश्याम पण भेटला का? काय म्हणाला घनश्याम? घनश्याम बी भेटला, कॉंग्रॅच्युलेशन केलं, अभिनंदन म्हणला ताई, आपला सूरज जिंकला, येणार आहे आम्ही तिकडे सर्वजण. बर. ते जर आले तर कशा पद्धतीने ते बाकीचे जे स्पर्धक होते त्यांचं कशा पद्धतीने स्वागत केलं जाईल गावामध्ये? आता गावातले करते चांगलं स्वागत होणार, जबरदस्त. त्याचबरोबर एक अभिमान वाटतोय का? खूप अभिमान आहे त्याच्यावर, खूप अभिमान आहे. त्यांनी आमचं नाव एवढं मोठं त्याच्यामुळे झालं, त्याच्यामुळे आम्हाला पहिल्यांदा मुंबई पाहायला भेटली, फिल्म सिटी पाहायला भेटली, एवढे मोठे कलाकार पाहायला भेटले. सूरजमुळे एवढं सगळं साध्य झाले आम्हाला, त्याचं मनापासून आभार मानायचे. आणि एवढा मोठा शूटिंगचा सेट कधी पाहिला होता का? नव्हता पाहिलं, शूटिंग साधा नव्हता पाहिलं, तर ते एवढा मोठा शूटिंगचा सेट पाहून त्यामध्ये सहभागी होता आलं, कसं वाटत होता? तिथलं वातावरण कसं होतं? वातावरण खूप छान होतं, म्हणजे प्रत्येक जण आमची खूप काळजी घेत होतं प्रत्येक गोष्टीत. आत्या पण भावनिक झाल्या होत्या, आत्यांच्या विषयी काय सांगा? सगळे म्हणजे सगळ्यांनाच वाटतं की ता जिंकावं म्हणून, प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी येणारच. आता बरोबर, सगळीच हे झालते, खुश झालते. किती जण गेला होता तुम्ही मुंबईला? आम्ही 5-6 जण, 7-8 जण. 7-8 जण सगळे गेलो होतो. आतमध्ये किती जणांना प्रवेश होता? 4 जणांना. कोण कोण होतं? ओंकार, मी, आत्या, माझी बाई, सविता बहीण होत्या. कुठल्या त्या? आणि आत्या ते कुंभारवाळ्यांच्या. त्या कुठं घरी गेल्या का? येणार आहे म्हणजे येणार आहेत. बर. काय कशा पद्धतीने इतर बहिणी असतील, तुमचे दाजी असतील, त्या पण येणार आहेत. दाजींनी ह्यांचं कसं काय प्रतिक्रिया दिली, काय म्हणाली? त्यांनी पण भेटलं, म्हणजे माझे मिस्टर भेटले त्यांना, त्याला गळ्यात पडला सूरजला. तापून गळ्यात पडला सगळ्यांच्या. म्हणला मला खूप छान, म्हणजे मस्त वाटतंय, आता ट्रॉफी जिंकून तुम्ही थांबा इथंच, मला भेटायचंय. पण त्याला भेटून म्हणजे सगळं कार्यक्रम होस्तवर नाही, जरा भेटलो ना आलो निघून. बरं, आता त्याचबरोबर ज्यावेळेस एपिसोड सुरू होता त्यामध्ये एका चित्रपटामध्ये काम करणार आहे असं घोषणा करण्यात आली, कसं वाटतं त्याविषयी?
त्याविषयी खूप छान वाटतंय की त्याला लगेच काम भेटलं. हा लगेच काम भेटलं. लगेच म्हणजे आता विनर व्हायच्या आधीच घोषित झालं की हं. तुला एक पिक्चर करण्याची संधी मिळेल. हं. ते खूप छान म्हणजे सर्वांनी खूप ते आनंद झाला, सर्वांनाच आनंद झाला. सर्वांनाच. रितेश सर तर म्हणले हं. वा 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 सूरज तुम्हाला तर सुरुवातच झाली आता मग काय. कामाची. बरं बरं चालतंय. धन्यवाद ताई. ही महाराष्ट्रातली सगळ्यात पहिली प्रतिक्रिया बिग बॉसच्या घरामध्ये घरामधून तुम्ही बाहेर आल्यानंतर तुम्ही मला मुलाखत घेण्याची संधी दिली. मी तुमचा खरंच खूप आभारी आहे. आपल्या समवेत सूरज चव्हाण यांचे दाजी आहेत सचिन कोमणे. दादा काय सांगाल, कसं वाटलं काल बिग बॉसच्या घरामध्ये तुम्ही गेला आणि सूरजने ट्रॉफी विन केली? खूप आनंद झाला सूरजला विनर बघून. हा. आतमध्ये गेलतो आम्ही, पण काय आम्हाला लवकर सोडलंच नव्हतं. बरं 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 नंतर आतमध्ये गेलो, डायरेक्ट त्या ट्रॉफी विनरच्या वेळेसच गेलो आम्ही. बरं बरं त्यावेळेस सगळ्यांना सोडण्यात आलं. कसं त्यावेळेस काय फोन वगैरे किती येत होते, कसं काय महाराष्ट्र फोन तर लय मिस कॉल पडले होते, लय बाहेर मोबाईल ठेवला होता. मोबाईल नव्हते आला, बाहेर घड्याळ ठेवला. नव्हतं. घड्याळ पण नव्हतं आला. घड्याळ. कसं वाटलं सगळं तुम्हाला बघून? लय आनंद झाला. सूरज काय तुम्हाला, मला वाटतं विन झाल्यानंतर ट्रॉफी हातात घेतल्यानंतर तुमची भेटल्यानंतर तुमच्या पण गळ्यात पडून रडला, भावनिक क्षण होता, त्याच्याविषयी सांगा. काय कसं वाटलं तुम्हाला त्यावेळेस? रडला नाही, आनंद झाला. आनंद त्याला. झाला. आनंद झाला. सगळ्यांबरोबर आनंद अश्रू होते ते. हा, कधी घरच्यांना भेटतो असं झालं त्यावेळेस. किती दिवसात भेटला तुम्ही दाजी त्याला? आता महिना दीड महिना झाला असेल. महिना दीड महिना. 2 महिने झाला असेल. कसं वाटतंय, गावातल्यांची काय प्रतिक्रिया, काय तुम्ही आता गावात जाऊन आला लवकर सकाळी, काय कोण भेटलं का? गावातल्यांनी सांगितलं ते इथं नव्हतं तरी आम्ही लय खूप मोठा जल्लोष केलाय. बरं बघितला तुम्ही तर मुलाखतीच्या माध्यमातून सगळ्या बघितलं. देशानं बघितला. हम्म. आता कशा पद्धतीने त्याचं स्वागत केलं जाणार आहे? आता त्याचं स्वागत बघू, चांगल्याच पद्धतीने करू. आणि मध्ये मरीमातेच्या मंदिराच्या प्रांगणामध्ये डीजे लावून गुलालाची उधळण करण्यात आली. काय सांगाल त्याच्याविषयी? ताई, पोतेच्या याच्या पोते आधीच एवढा गुलाल आनंद. उधळला गेला. ताईच्या आधी एवढा आनंद व्यक्त झालाय. बरं बरं आता आल्या तर किती आनंद व्यक्त करतील. सगळी महाराष्ट्राला सांगताच येत नाही. महाराष्ट्राला उत्सुकता आहे, तो कधी हो, येतोय. तो कधी येतोय. तुमच्या दोघांचे खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.